वंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी आपल्या या कोकण भूमीमध्ये निळवणे या गावामध्ये सुंदर अशा निळवणे बुद्धविहाराची आपण निर्मिती केली। सुंदर असं भगवंताचं रूप बाबासाहेबांचं रूप आपल्या विहारामध्ये भिक्खू संघाच्या द्वारा प्रतिष्ठापित करण्यात आलं। या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी महाथेरो मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यान धम्मानंदजी थेरो मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व सर्व निळवणे गावातील श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत असीम अपार मंगलमैत्रीची भावना उत्पन्न करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेच्या द्वारा उपदेश देण्याचा प्रयत्न करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी सुंदर असं हे बुद्ध विहार आपण निर्माण केलं आणि सुंदर अशा या बुद्ध विहारामध्ये भगवंताची सुद्धा अत्यंत सुंदर अशी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना बाबासाहेबांच्या रूपाची प्रतिष्ठापना आपण या ठिकाणी संपन्न केलेली आहे। सुंदर सकाळच्या सत्रामध्ये रॅली सुद्धा आपण काढली आणि भिक्खू संघाच्या द्वारा बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना झाली आणि या दुसऱ्या सत्रामध्ये भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी बसला आहात। एक धम्मदेशना आपण श्रवण केली, आता ही दुसरी आहे। त्यानंतर आणखी एक धम्मदेशना आपल्याला श्रवण करायची आहे। नाश्ता सुद्धा तुम्हाला मिळाला, नाश्ता केला सर्वांनी? भूका लागल्या का? नाही लागल्या? अच्छा, भोजन कधी आहे, संध्याकाळी का दुपारी? अच्छा, म्हणजे आता म्हणजे 2 घंट्यानंतर, 2 घंट्यानंतर, आता म्हणजे 2 घंट्यानंतर भोजन आहे। तर शरीराचं भोजन 2 तासानंतर आहे, आता सध्या मनाचं भोजन ग्रहण करा। धम्मदेशना तुम्ही आता श्रवण करत आहात। धम्मदेशना जेव्हा जेव्हा आपण श्रवण करत असतो, आता भंतेंनी तुम्ही पुण्यवान कसे आहात, तुमच्या जीवनामध्ये अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या पुण्य संपादन करण्यासाठी तुम्हाला सहाय्यक ठरलेल्या आहेत हे सांगितलेलं आहे। तर धम्मदेशना जेव्हा आपण श्रवण करतो किंवा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण जेव्हा बसतो, तर धम्मदेशना श्रवण कशी करावी, का करावी, कशासाठी करावी? आता इथे तर तुम्ही बसला आहात, सर्वच इथे बसला आहात शरीराने जरी तुम्ही इथे असाल तरी सर्वच्या सर्वच
मनाने इथे असाल असं काही नाही. मनाने अन्य ठिकाणी सुद्धा तुम्ही असू शकता. पण जेव्हा आपण धम्मदेशना श्रवण करतो, जेव्हा वेळ आपल्याला धम्मदेशना श्रवण करण्यासाठी मिळत असतो, तर एकाग्र चित्ताने मन लावून आपण धम्मदेशना बघा श्रवण केली पाहिजे. कारण ते आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे, आपल्या कल्याणाचा आहे. धम्म आपल्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यक ठरणारा आहे. सर्वच बऱ्यापैकी लोक आपण मुंबईला राहत असतात, काही मोजकीच परिवार इथे राहतात असं आम्हाला कळालं. आणि सर्वच्या सर्वच धोत्रे परिवार आहेत नाही का, सर्वच. म्हणजे रमाईचे वंशज आहे का तुम्ही? रमाईचे वंशज आहात. रमाईचं सुद्धा नाव धोत्रे होतं ना, आहे की नाही? म्हणजे तुम्ही सर्वच धोत्रे परिवार आहात. तर तो एक वारसा, बाबासाहेबांचा वारसा, माता रमाईचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. धम्माचं आचरण या संसारामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक मनुष्याला अत्यंत आवश्यक आहे. मग तुम्ही कोकणामध्ये जरी राहत असाल, तुम्ही मुंबई सारख्या शहरामध्ये जरी राहत असाल, किंवा कुठेही जर तुम्ही वास्तव्य करत असाल, तर धम्म आचरण अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण मनुष्य प्राण्याला सुख हवं असतं. मी सुखी असलो पाहिजे असं वाटतं आपल्याला, मी समाधानी असलो पाहिजे असंही वाटतं. माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख निर्माण होऊ नये असंही आपल्याला वाटतं. ह्या सर्वच गोष्टी जरी आपल्याला वाटत असतील, तरी सर्वच गोष्टी काय आपल्या जीवनामध्ये घडत नसतात. कारण तुम्हाला जरी असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख येऊ नये, माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं संकट येऊ नये, माझं जीवन अत्यंत सुखाने, समृद्धीने आणि आनंदाने मी जगलो पाहिजे, असं प्रत्येक मनुष्याला जरी वाटत असेल, तरी सुद्धा प्रत्येकच मनुष्य सुखी असतो किंवा सुखी राहील असं बिलकुल नाही. काही क्षण सुखाचे असतात, काही क्षण दुःखाचे असतात. आपल्या जीवनामधला हा जो क्षण आहे अत्यंत सुखाचा क्षण आहे. कारण तुम्ही संकल्प केला असेल की आपल्या विहारामध्ये, आपल्या गावामध्ये एक सुंदर असं बुद्धरूप निर्माण व्हावं, बुद्ध विहार निर्माण व्हावं. आणि कमी जरी वस्ती असेल, तसं कोकणामध्ये आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे अत्यंत सुंदर सुंदर विहार आम्हाला पाहायला मिळतात. अगदी छोटेसे विहार जरी असतील तरी खूप सुंदर असतात, मोठे विहार जरी असतील तरी सुंदर असतात. म्हणजे विहाराची जी परंपरा या आपल्या कोकण भागामध्ये आहे, तर ती अत्यंत सुंदर सुंदर असे विहार आपल्याला पाहायला मिळतात. आणि या विहाराला साजेशी सुंदर अशी दगडाची मूर्ती आपण आणलेली आहे. अत्यंत सुंदर असं हे रूप आहे. विहार आपण निर्माण करतो, बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना आपण करतो. केवळ विहार बांधणे, बुद्ध विहार निर्माण करणे, मूर्ती प्रतिष्ठापना करणे म्हणजे आपलं सर्व काही कर्तव्य संपलं असं बिलकुल नाही. कारण विहार जर निर्माण केलं आपण, तर मग विहारामध्ये धम्मसंस्कार सुद्धा झाला पाहिजे. विहारामध्ये जर धम्मसंस्कार होईल, आपल्या लेकरांवरती, आपल्या मुलांबाळांवरती जर चांगल्या प्रकारचे धम्माचे संस्कार होतील, तर खऱ्या अर्थाने आपण विहार निर्माण करण्याला, विहार बांधण्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो. परंतु धम्माचे संस्कार जर विहारामध्ये होत नसतील, तर ते विहार मात्र आपल्या हितासाठी किंवा सुखासाठी सहाय्यक ठरू शकत नाही. आणि त्यामुळे सातत्याने या परिसरामध्ये, या गावामध्ये जे जे श्रद्धा संपन्न उपासक उपासिका राहत असतील, तर त्यांनी सातत्याने विहारामध्ये आलं पाहिजे. विहारामध्ये आपण वंदना केली पाहिजे, विहारामध्ये आपण बुद्ध पूजा केली पाहिजे. कारण बुद्ध पूजा करणे, वंदना करणे आपल्या हिताचं असते, आपल्या सुखाचं असते, आपल्या कल्याणाचं असते. आज या मंगलमय प्रसंगी एक छोटेखानी उपदेश मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. कारण भगवंताचा धम्म बघा आपल्या हितासाठी आहे, आपल्या सुखासाठी आहे, आपल्या कल्याणासाठी आहे. आणि जो जो मनुष्य भगवंताच्या धम्माचं आचरण करतो, तर त्या त्या मनुष्याच्या जीवनामध्ये नेहमी सुख प्राप्त होत असते. मग तो मनुष्य कुठल्या जातीचा असो, धर्माचा असो, संप्रदायाचा असो, तो मनुष्य तरुण असो, वृद्ध असो, मध्यमवर्गीय असो,
कोणत्याही अवस्थेमध्ये जीवन जगणारा मनुष्य असो तर त्या मनुष्याला बुद्ध तत्वज्ञान त्याच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी सहाय्यक ठरत असतं. आणि त्यामुळे भगवंताच्या धम्माला समजून घेत असताना भगवंताने आपल्या हितासाठी काय सांगितलं आहे, आपल्या सुखासाठी काय सांगितलं, आपल्या कल्याणासाठी काय सांगितलं, हे आपण सातत्याने बघा त्याचं चिंतन मनन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि भगवंताच्या तत्वज्ञानाला अनुसरून जीवन जगण्याचा आपण बघा प्रयत्न केला पाहिजे. बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे या सद्धमाचं आचरण करणे, या सद्धमाला जाणणे, समजून घेणे आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये हा धम्म कशा प्रकारचा सहाय्यक ठरतो, हा धम्म कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये मदत करतो सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी, याचं चिंतन मनन होणं बघा अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे आपल्या हितासाठी, आपल्या सुखासाठी, आपल्या कल्याणासाठी भगवंताने काही तत्व सांगितले, काही सिद्धांत सांगितले. जसं सुरुवातीला बघा तुम्ही 5 शील ग्रहण केले, ऐक ना, तुम्ही पंचशील ग्रहण केले की नाही? पंचशील ग्रहण केलं ना तुम्ही? केलं का नाही? हो का नाही? झोपले? मग पंचशील ग्रहण केलं ना? हा, पंचशील तुम्ही ग्रहण केलं. 5 शील आहे, ठीक ना, 5 तत्व आहे. पहिलं तत्व काय आहे? पानातिपाता वेरमणी शिखापदं समादियामी. काय होतं, त्याचा अर्थ काय होते? त्याचा अर्थ काय होते? तुम्ही शील ग्रहण केलं ना, त्याचा अर्थ काय होते? मी कुठल्याही प्राणी मात्रांची हत्या करणार नाही. मग जर समजा तुम्हाला माहीतच नाही तर पालन कसं करसाल? त्याचा अर्थ जर तुम्हाला माहीतच नसेल तर त्याचं पालन तुम्ही कधी करसाल, म्हणजे आचरण कधी करसाल? म्हणजे वंदना केवळ म्हणण्यासाठीच असते का? वंदना केवळ बोलण्यासाठी नसते. वंदनेचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आणि तो प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुसरण आपण केलं पाहिजे, तर त्याचा लाभ होतो, त्याचा फायदा होतो. अन्यथा त्याचा लाभ आपल्याला फायदा होत नाही. धम्म हा प्रॅक्टिकली जोपर्यंत त्याचं आचरण, त्याचं अनुसरण आपण करत नाही तोपर्यंत त्याचा काहीही लाभ आपल्याला होत नाही. आणि त्यामुळे धम्माला समजून घेत असताना, त्याचं आचरण करत असताना त्याला आपण प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये समजून घेतलं पाहिजे. मी प्राण्यांची हत्या करणार नाही असे तुम्ही प्रतिज्ञा ग्रहण केली. दुसरं तुम्ही शील ग्रहण केलं, अदिन्न दाना वेरमणी शिखापदं समादियामी, म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं चोरीचं कर्म करणार नाही. तिसरं शील तुम्ही ग्रहण केलं, कामे सुमिच्छाचारा वेरमणी शिखापदं समादियामी, म्हणजे मी कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म, पाप कर्म करणार नाही. चौथं शील तुम्ही ग्रहण केलं, मुसावादा वेरमणी शिखापदं समादियामी, म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मी निंदानमस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही. आणि 5वं शील तुम्ही ग्रहण केलं, मी कुठल्याही प्रकारच्या म्हणजे सुरा मेर यमज प्रमाद ठाणा वेरमणी शिखापदं समादियामी, म्हणजे मी कुठल्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं माझ्या जीवनामध्ये सेवन करणार नाही. मग दारू असेल, सिगारेट असेल, गांजा असेल, अफीम असेल, चरस असेल, जे काही असेल ते, म्हणजे ज्यामुळे मनुष्याचं अहित होते, मनुष्याचं अकल्याण होते, या सर्व प्रकारच्या 5 शीलाचं जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काटेकोरपणे जर त्याचं पालन केलं, त्याचं अनुसरण केलं, त्याचं आचरण केलं तर तुम्हाला बघा सुख लाभू शकते, तुमच्या जीवनामध्ये सुख मिळू शकते. परंतु या 5 शीलाचं जर तुम्ही आचरण केलं आहे, तुम्ही जर अनुसरण केलं नाही तर तुमच्या जीवनामध्ये जे भौतिक सुख आहे, आपल्याला असं वाटतं, बऱ्याच लोकांची संकल्पना अशी असते की आपल्या सर्व प्रकारचं जे भौतिक सुख आपल्याला प्राप्त झालेलं आहे, धनसंपदा प्राप्त करणे म्हणजे सुख आहे असं लोकांना वाटतं, चांगल्या प्रकारचं घर निर्माण करणे सुख आहे असं लोकांना वाटतं, फिरण्यासाठी चांगल्या प्रकारची गाडी असावी हे लोकांना सुख वाटतं. हे सुख आहे, भौतिक सुख आहे, काही क्षणापुरतं, काही वेळेपुरतं हे सर्व प्रकारचं सुख आहे. परंतु कायमस्वरूपी मात्र या भौतिक गोष्टीपासून आपल्याला सुख प्राप्त होत नाही. या सर्व आपल्या गरजा आहेत,
आणि या सर्व गरजा पूर्ण करत असताना एक आध्यात्मिक सुख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त व्हावं अशी मानसिक इच्छा आपण निर्माण केली पाहिजे. आणि मानसिक इच्छा निर्माण करत असताना जर धम्माला आपण समजून घेतलं, धम्माला आपण जाणलं, त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच बघा आपल्याला सुख प्राप्त होत असते. कारण मानवी जीवन अत्यंत दुर्लभ आहे. अनंत असीम पुण्याच्या बलाने हे मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे मानवी जीवन तर प्राप्त झालं, पण धम्माचं आचरण करणे, धम्माचं अनुसरण करणे, धम्माला समजणे, त्यानुसार जीवन जगणे हे सुद्धा आपलं नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे सातत्याने बघा तुम्ही पाच शिलाला धारण केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आपल्या मनामध्ये असणारा राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहंपणा, गर्व, ईर्ष्या आदी या सर्व प्रकारच्या विकाराला नष्ट करून आपलं मन परिशुद्ध झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे. आपल्या मनामध्ये मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा भाव निर्माण केला पाहिजे. कायेद्वारा, वाचेद्वारा, मनाद्वारा आपण पुण्यकर्म, कुशल कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दान कर्म केलं पाहिजे, शिलाचं पालन केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. कारण हे बघा सर्व कुशल कर्म आहे, पुण्यकर्म. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी काही अधिक मी बोलणार नाही. पाच शिलाचं आपण आचरण करावं. ज्याला ज्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे, तर त्या मनुष्याने या पाच शिलाला धारण केलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला दुःखमुक्तीच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता आपणा सर्वांच्या प्रती अनंत अशी अपार मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.